अखेर तब्बल 2 दशकांनंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे। या निकालामध्ये विशेष सीबीआय न्यायालयानं पद्मसिंह पाटील यांच्यासहित सर्व उर्वरित आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। न्यायालयानं हा निकाल देताना जी काही निरीक्षणं नोंदवली ती एकूणच सीबीआय सहित पोलिसांच्या कारभारावर तसेच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे। हा निकाल सध्या संपूर्ण राज्यात उत्सुकतेचा विषय होता। या निकालानं पवनराजेंना न्याय मिळणार होताच त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांचं राजकीय भविष्य काय असेल हे देखील या निकालामुळे ठरणार होतं। कारण ठाकरे गटातून जेव्हा 6 खासदार बंड करून बाहेर पडले त्या 6 पैकी 1 खासदार ओमराजे देखील होते। ओमराजे शिंदे गटात प्रवेश करणार का या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 20 तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेल। त्यामुळे या निकालामुळे ओमराजेंची पुढची भूमिका काय असणार आहे हे देखील ठरणार आहे। सोबतच या खटल्यानं एकूणच भारतीय न्याय व्यवस्थेवर देखील मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। हे हत्याकांड होतं। या हत्याकांडामध्ये एका राजकीय व्यक्तिमत्वाचा मृत्यू झालेला होता। त्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी तब्बल 20 वर्ष वाट पाहावी लागली। त्याच्या कुटुंबियांनी 20 वर्ष संघर्ष केला आणि 20 वर्षानंतर देखील न्यायालयाकडून सांगितलं काय जातं तर या खटल्याच्या कारभारातल्या त्रुटी। बरं, हे हत्याकांड जे होतं ते एका राजकीय वजन असणाऱ्या व्यक्तिमत्वाचं होतं। पवनराजे निंबाळकर हे त्या काळात मोठं वजनदार नाव होतं। त्यामुळे पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील हा निकाल खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आहे। सोबतच खूप सारे प्रश्न जन्माला घालणारे देखील। कोर्टानं नेमकं या खटल्याच्या बाबतीत काय निरीक्षणं नोंदवलीत, काय आक्षेप घेतलाय आणि निकालपत्र देताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता, त्यासोबतच या खटल्यामुळे धाराशिवच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भारतात सरकारी काम आणि 12 महिने थांब अशी एक म्हण प्रचलित आहे। कुठलंही काम, खास करून सरकारी काम असेल तर ते वेळेवर होण्याची शक्यता जवळपास दुरापास्त मानली जाते। सरकारी न्याय व्यवस्था तर याहीपेक्षा वाढीव आहे असं म्हणता येईल। इथं खटले वर्षानुवर्ष रेंगाळतात आणि त्यानंतर देखील न्याय देताना रेंगाळलेल्या कालावधीतील विसंगत मुद्दे पुढे आणले जातात। पवनराजे हत्याकांड प्रकरणात देखील याच गोष्टी घडल्यात। पवनराजे निंबाळकर यांची त्यांच्या वयाच्या 36व्या वर्षी हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी ज्यांच्यावर मुख्य आरोप होता ते पद्मसिंह देखील आज 86 वर्षांचे आहेत। 20 वर्षांपूर्वी कळंबोलीमध्ये पवनराजे यांची हत्या करण्यात आलेली होती। मात्र पवनराजेंच्या कुटुंबियांना न्यायाच्या अपेक्षेत 20 वर्ष वाट पाहावी लागली। न्यायालयानं 20 वर्षानंतर देखील ओमराजे निंबाळकर यांच्या पदरी उपेक्षाच दिली आहे असं म्हणता येईल। 20 वर्षात हा खटला वारंवार पुढे ढकलला जायचा। खूपदा आरोपी कुठल्या ना कुठल्या कारणानं गैरहजर असायचे। एक आरोपी आला तर दुसरा गैरहजर असायचा। असं करता करता शेवटी मे महिन्यामध्ये या खटल्याचा निकाल दिला जाईल असं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलं। मात्र न्यायालयानं मे महिन्यात स्पष्ट केलं की पुढील तारखेला सगळे आरोपी कोर्टात हजर हवेत, त्यांच्या समोरच या निकालपत्राचं वाचन केलं जाईल। त्यानुसार आज या खटल्याची सुनावणी होती। आज या खटल्याचं निकालपत्रक जाहीर करण्यात आलं। या खटल्यासाठी पद्मसिंह तर उपस्थित होतेच, त्यासोबतच पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे, सोबतच पवनराजेंच्या सोबत हत्या झालेले ड्रायव्हर समद काझींचं कुटुंब देखील या निकालपत्रासाठी उपस्थित होतं। आता आपण या खटल्यामध्ये न्यायालयानं कोणकोणते मुद्दे पुढे आणले होते, निकालपत्र देताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार न्यायाधीशांनी केला होता हे एकदा पाहूयात। पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल विशेष सीबीआय न्यायालयात न्यायमूर्ती सत्यनारायण नावंदर यांनी दिला। निकालपत्राचं वाचन करताना सुरुवातीलाच न्यायमूर्तींनी या खटल्याच्या निकालाला 20 वर्ष झालेल्या उशिराबाबत भाष्य केलं। ही दुर्दैवी घटना आहे। एका लोकनेत्याची अशा प्रकारे हत्या होते। सुरुवातीला जो तपास झाला तो कळंबोली पोलिसांनी केला होता। काही दिवसांनंतर नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तो वर्ग झाला। त्यानंतर सीबीआय कडे वर्ग झाला। रायगड कोर्टात या खटल्याची सुनावणी चालू झाली। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं हा खटला सीबीआय न्यायालयात आला। या प्रकरणात अनेक सरकारी वकील बदलले, आरोपींचे जाब जबाब झाले। हा निकाल न्यायालय कायद्याच्या चौकटीत राहून देतंय। या खटल्यात 127 साक्षीदार झाले। अटक करण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी माफीचा साक्षीदार म्हणून पुढे आला आणि सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली। हा खटला माफीचा साक्षीदाराच्या साक्षीवर आधारित आहे। साखर कारखाना प्रकरणावरून 2002 नंतर पवनराजे आणि पद्मसिंह पाटील या दोघांमध्येही राजकीय दरी निर्माण झाली होती।
पवनराजे यांनी याच अनुषंगानं 2003 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं या अनुषंगानं पत्र लिहिलं होतं. या खटल्याची संपूर्ण भिस्त ही माफीच्या साक्षीदारांवर उभी आहे. पण या प्रकरणात कोर्टाचं म्हणणं असं होतं की माफीच्या साक्षीदाराचा जो पुरावा आहे तो विश्वासात घेण्याच्या पलीकडचा आहे. ज्या बाबी या सगळ्या खटल्यामध्ये समोर आला त्याचाही विचार व्हायला हवा. हा आरोपी माफीचा साक्षीदार का झाला, त्याला अटक कशी झाली, कोणत्या परिस्थितीत त्यानं कबुली जबाब दिला, या गोष्टींचाही विचार केला गेला पाहिजे. यावरूनच कोर्ट म्हणालं, या प्रकरणात साक्षीदार जैन याच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेनं त्याला मुंबऱ्यातून ताब्यात घेतलं, त्याला अटक केली नाही. गुन्हे शाखेनं पुढे त्याच्यावर 3 गुन्हे दाखवले, त्याची पोलीस कस्टडी घेतली, त्याला त्यात मारहाण केली गेली, औषधं बंद केली गेली. मग आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयातही त्यानं हीच साक्ष दिली. 15 दिवस त्याला मारहाण केली जाते, मग कबुली जबाब घेतला जातोय, हे अयोग्य आहे. सोबतच सीबीआय कार्यालयाला जे पत्र मिळालं ते पत्र कोणी दिलं हे देखील सांगता येत नाही. हे पत्र पुराव्यात पूरक म्हणून घेता येत नाही. त्यावरील हस्ताक्षर सही बरोबर आहे, मात्र माफीचा साक्षीदार कधी खरं बोलतोय तर कधी खोटं बोलतोय. माफीच्या साक्षीदाराचा पहिला जबाब झाला तो कायद्याला धरून नव्हता, सरकारी पक्षांची ही जबाबदारी होती. न्यायालयाला सांगितलंच पाहिजे होतं. हा जबाब महत्त्वाचा आहे, पण ते केलं गेलं नाही. यामुळे एक मोठी घोडचूक झाली आहे आणि या घोडचुकीमुळे हा पुरावा हुकला आणि संबंधित साक्षीदाराला संशयाच्या खाईत ढकललं गेलं. आता या सगळ्या न्यायालयाच्या निरीक्षणावरून एक गोष्ट लक्षात येते, हा जो खटला होता तो माफीच्या साक्षीदारावर सर्वस्वी टिकून होता. मात्र न्यायालयानं माफीच्या साक्षीदारावरच काही प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर काही शंका उपस्थित केल्या. त्यातले जे काही सुटणारे धागे होते ते कोर्टाने आवर्जून पुढे मांडला आणि त्या अनुषंगानं आपला निकाल दिला. या निकालात कोर्ट असं म्हणालं, या खटल्यातील माफीच्या साक्षीदारानं घटनेनंतर ग्रँट रोडहून आरोपीला फोन केला, मात्र याची नोंदही कुठे नाहीये. हत्येच्या दिवशी मुंबई बाहेर आरोपी कसे गेले याबाबत वेगवेगळ्या 4 कथा सांगितल्या आहेत. कधी बोरिवलीहून गाडी पकडली सांगतो, श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गेल्याचं पहिल्या जबाबात म्हटलंय, दुसऱ्या जबाबात अहमदाबाद मग श्रीनाथने मग पडेसरीला गावी गेल्याचं सांगतोय, तिसऱ्या जबाबात कोर्टापुढे सुरुवातीला बोरिवलीला गेलो, मग अहमदाबादची गाडी घेतली आणि तिथून मांडवाड्याला मित्राकडे गेलो, मग मित्रांसोबत पडसरीला गेलो, चौथ्या जबाबात बोरिवली नाथद्वारा येथे गेलो, तिथून कोठावर शाळेत राहिलो, मग मांडववाड्यावर गेलो, मग अहमदाबादला गेलो, तिथे भाग्योदयला राहिलो, त्याची नोंदही त्यानं दाखवली आहे, मग मुंबईला आला. प्रत्येक वेळी वेगवेगळी स्टोरी सांगितली जाते. पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षच विश्वासार्ह नाहीये. या खटल्यात माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाहीये. हा धागा सरकारी पक्षांसाठी महत्वाचा होता, मात्र वारंवार जबाब बदलल्यानं माफीच्या साक्षीदाराचा जबाब ग्राह्य धरता येत नाही आणि सबब संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवरील गुन्हा सिद्ध होत नाहीये, म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करतंय. या निकालानंतर ओमराजे यांनी नाराजी व्यक्त केली. हा निकाल दुर्दैवी आहे, मात्र माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मी यानंतर सगळा जो काही निकालपत्र आहे त्याचा अभ्यास करेल, मग याच्यावर भाष्य करेल आणि यानंतर मी उच्च न्यायालयात अपील करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच आता तुमची राजकीय भूमिका काय असणार या प्रश्नावर देखील मी आत्ताच यावर भाष्य करणार नाही. मी माझ्या मतदारसंघात जाईल, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करेल आणि त्यानंतरच मी या विषयावर व्यक्त होईल, असंही ओमराजे म्हटले. या खटल्यानं जसं पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात एक निकालपत्रक पुढे दिलं, तसंच या खटल्यानं आणखीनही काही गोष्टी पुढे आणल्या. एखाद्या हत्याकांडातल्या खटल्याला निकाल यायला तब्बल 2 दशकं वाट बघावी लागते. बरं, या खटल्यामध्ये ज्या व्यक्तीची हत्या झाली ती व्यक्ती ही साधीसुधी नव्हती आणि ज्या व्यक्तीवर आरोप झाले ती व्यक्ती देखील साधीसुधी नव्हती. तरीही या सगळ्या खटल्याचा जो न्याय आहे तो तब्बल 20 वर्षांनी आला. या खटल्यामध्ये ज्यांची हत्या झाली होती ते पवनराजे निंबाळकर, ओमराजेंचे वडील होते. ओमराजे हे सध्या खासदार आहेत. या सगळ्या गोष्टी आपण जर इन्क्लूड करून पाहिल्या तर एका खासदाराला आपल्या वडिलांच्या हत्येला न्याय मिळवण्यासाठी तब्बल 2 दशकं वाट पाहावी लागते, मात्र तरीही त्यांच्या पदरी उपेक्षाच येते. ही इथल्या न्याय व्यवस्थेवर खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गोष्ट आहे. यासोबतच ओमराजे यांचं राजकीय भवितव्य आता काय असणार आहे याबाबत देखील वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे
तुमच्या वडिलांच्या हत्याकांडाचे निकाल तुमच्या बाजूने लावून देऊ, त्या बदल्यात तुम्ही बंडखोरी करा, शिंदे गटात प्रवेश करा अशी ऑफर ओमराजेंना दिली गेलेली होती. मात्र सध्या अशी परिस्थिती दिसत नाहीये, कारण निकाल जो आहे तो ओमराजेंच्या विरोधात गेलाय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणावर ओमराजेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय. तुर्तास या सगळ्या प्रकरणाबाबत तुमची मतं काय आहेत? न्याय व्यवस्थेकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तुम्हाला काय वाटतं? जर एखाद्या खासदाराला आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी 2 दशकं वाट बघावी लागत असेल, तर सर्वसामान्यांना या न्याय व्यवस्थेचा किती त्रास होत असेल? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.